देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोकडविरहित व्यवहाराला प्राधान्य देण्याचं आवाहन करत असतानाच दुसरीकडे सरकारी यंत्रणाच रोकड व्यवहार करत असल्याचं दिसून येते। ठाण्यातील अत्यंत गजबजलेल्या खोपट एसटी थांबा आणि वंदना आगारात प्रवाशांकडून रोकडच व्यवहार केला जात आहे। ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसल्यानं तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकदा प्रवाशांकडे रोकड नसल्यास परिसरातील एटीएम केंद्राची वाट धरावी लागते। केंद्र तसंच राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर डिजिटल इंडिया आणि कॅशलेस इंडिया यांसारख्या मोहिमा राबवल्यात। त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन व्यवहाराकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बँकिंग, किरकोळ खरेदी, वाहतूक व्यवस्था, भाजी विक्रेते आता यूपीआय आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून व्यवहार करताना दिसून येतात। या मोहिमेच्या माध्यमातून सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात काही शासकीय सेवांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धती वापरल्या जात आहेत। रोख व्यवहारांवर भर दिला जात असल्याचंही दिसून येते। ठाणे स्थानक, वंदना, खोपट आणि परिसरातील इतर महामंडळ आगारांमधील खिडकीजवळून प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी केवळ रोखीनेच पैसे द्यावे लागत आहेत। बहुतांश नागरिक यूपीआय, मोबाईल आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करतात। त्यामुळे रोख रक्कम न बाळगता प्रवास करणाऱ्यांना तिकीट खरेदी करताना अडचणी येत आहेत। काही प्रवाशांनी ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत आगारामधील खिडकीजवळ विचारणा केली असता क्यूआर कोडची सुविधावरून उपलब्ध झाली नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। एसटी महामंडळाचे व्यवहार सुलभ आणि प्रवाशांच्या सोयीचे व्हावेत यासाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, मोबाईल ॲपद्वारे नोंदणी तसंच बसमध्ये वाहकाकडून क्यूआर कोडद्वारे तिकीट देण्याच्या सुविधा सुरू झाल्या आहेत। परंतु आगारात पूर्व नोंदणी करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचं दिसून येते। महाराष्ट्रात सर्वाधिक बासरी वादक ठाण्यात असून ठाणे ही सुरेल नगरी असल्याचं वक्तव्य पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी ठाण्यात बोलताना केले। ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित स्वरप्रभात या कार्यक्रमात ते बोलत होते। विवेक सोनार लिखित 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं। या पुस्तकाचा अंतर्भाव नवीन शैक्षणिक वर्षापासून पश्चिम बंगालच्या 100 शाळांमध्ये होणार आहे। रसिकप्रेमींसाठी ठाण्यात स्वरप्रभात कार्यक्रमाचं दुसरं पर्व ठाण्यातील टाउन हॉल एम्पी थिएटर येथे पार पडलं। ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शास्त्रीय गायन आणि सामूहिक बासरी वादनाचे सूर निनादले। यावेळी बोलताना पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक बासरी वादक ठाण्यात असून आपला ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरी वादक पंडित विवेक सोनार यांच्या युवराज सोनार, डॉक्टर हिमांशु गिंडे, प्रशांत बनिया, सतेज करंदीकर आणि रितेश भालेराव या ज्येष्ठ शिष्यांनी राग अहिर भैरव सादर करत सुरेल सुरुवात केली। रोहित दवे यांनी तबल्याला साथ दिली। ठाण्यातील ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट यांच्या शास्त्रीय गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं। त्यांनी राग कोमल, ऋषभ आसावरी आणि राग ललत सादर केलं। त्यांनी रसिकांची मनं जिंकली। हार्मोनियमची साथ अनंत जोशी तर तबला साथ सुहास चितळे यांनी केली। या कार्यक्रमात देशातील 8 संगीत साधक विद्यार्थ्यांना एकूण 5 लाखांची शिष्यवृत्ती यावेळी प्रदान करण्यात आली। शास्त्रीय संगीतासाठी इतकं मोठं काम होत आहे। आपण विवेकचे सुरुवातीपासूनच आतापर्यंतच्या प्रवासाचे साक्षीदार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दहावी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या वाटा निवडण्याचा मोठा प्रश्न उभा असतो. या संभ्रमाच्या काळात ठाण्यातील RKDMY क्लासेस विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि मार्गदर्शक पर्याय ठरत आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यात या क्लासेसचा मोठा वाटा राहिलाय. राजेंद्र कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून RKDMY क्लासेसनं शिक्षण क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत सविस्तर माहिती दिली. 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या निवडी संदर्भात मोठा संभ्रम असतो. अशा वेळी RKDMY क्लासेस ऍडमिशन प्रोसेस पासून इंजिनिअरिंग करिअरसाठी लागणाऱ्या मार्गदर्शनापर्यंत सर्व मदत करते. तसंच CET परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा यासाठीही ते प्रभावी मार्गदर्शन करतात. ठाणे स्टेशन पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर RKDMY क्लासेसचे मुख्य केंद्र आहे. याशिवाय नेरूळ, कल्याण, दादर आणि बोरिवली येथेही या क्लासेसच्या शाखा कार्यरत आहेत, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या सेवांचा लाभ घेता येतो. RKDMY क्लासेस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक स्वप्न साकार करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं राजेंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सर, 12वी नंतर काय करायचं असा प्रश्न अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो, तर याबद्दल काय सांगाल? आज पत्रकार परिषद आयोजित केली. मला असं वाटतं की हा आयुष्याच्या एकदम इम्पॉर्टंट टप्प्यावरती आपण उभे आहोत. म्हणजे पालक आणि विद्यार्थी असं जर बोललं तर त्याला पुढच्या 40 वर्षामध्ये काय काम करायचं आहे, कुठल्या ठिकाणी त्याचा इंटरेस्ट आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी मग इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत, इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या ठिकाणी चांगला स्कोप अवेलेबल आहे आणि कुठे प्लेसमेंट जास्त आहे आणि जग कुठल्या दिशेने चाललंय, ही सगळी इन्फॉर्मेशन RKDMY एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतो. कारण लास्ट 15 वर्षापासून आम्ही हेच करतोय. त्याच्यामध्ये आम्ही 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस आणि त्यांचे इंजिनिअरिंग पूर्ण होण्यामध्ये मदत केली. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये RKDMYचे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली मुलांना आणि पालकांना सांगतोय की एकदा तुम्ही RKDMYच्या 5 ब्रँचेस आहेत, ठाणा, नेरूळ, कल्याण, दादर, बोरिवली, ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपलं काउन्सिलिंग करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यातून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन भेटेल जी तुमच्याकडे नाहीये, जेणे विद्यार्थ्यांनी पालकाच्या पुढच्या 40 वर्षाचा प्रवास सुखकर होईल, आनंददायी होईल आणि ज्याच्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं त्याच्यात त्यांना यश येईल. ठाण्यातील रामारुती रोडवरील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेचा शतक महोत्सव आणि इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कोपरीचा सुवर्ण महोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल 15 जून 2025 रोजी 100व्या वर्षात पदार्पण करत असून इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल जून 2025 मध्ये 50व्या वर्षात प्रवेश करेल. या पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यवाहक आल्हाद जोशी, महोत्सव प्रमुख मंगला करंदीकर, गव्हर्निंग बॉडी सदस्या साधना शिंदे, मुख्याध्यापक माळगावे आणि ज्येष्ठ शिक्षक BT पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली. शतक आणि सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळ्याचं आयोजन 15 आणि 18 जून रोजी करण्यात येणार आहे. शाळा इतिहासाची डॉक्युमेंटरी फिल्म आणि स्मरणिकेचे प्रकाशन देखील होणार आहे. वर्षभर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातील. 100 गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, सैनिकांसाठी राख्या पाठवणं, आरोग्य शिबिरं अशा उपक्रमांचा यात समावेश आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठा इतिहास असून ठाण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू करणं, पहिल्या NCC युनिटची स्थापना, संगणक वापरून निकाल प्रणाली यांसारखी अनेक वैशिष्ट्य संस्थेच्या वाटचालीत आहेत. शतक आणि सुवर्ण महोत्सवाचा समारोप जानेवारी 2026 मध्ये दिमाखात साजरा करण्यात येणार असून गडकरी रंगायतन आणि भोळे सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भोळे सभागृहात होणार आहे. 100 वर्ष या शाळेला पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक शाळेची क्षणचित्रे असलेली डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही तयार केलेली आहे. ती या शतक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी दाखवण्यात येणार आहे. आणि जून पासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी इंटर स्कूल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या इंटर स्कूल स्पर्धांचं
स्पर्धा पत्रके देऊन ठाणे शहरातल्या मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्या शाळांना आम्ही पत्रक देऊन आमंत्रित करणार आहोत। या स्पर्धा 3री ते 12वीच्या विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आहेत आणि आमच्या संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 10 स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तसेच सामाजिक उपक्रमे आम्ही आयोजित केलेले आहेत। जून मध्ये आम्ही आमच्या शाळेचे 100 गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आम्ही करणार आहोत। जुलैमध्ये आम्ही पावसाचं वातावरण असल्याने 100 वृक्षांचं वृक्षारोपण व संगोपन करण्याचा आमचा संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांचा मानस आहे। ऑगस्टमध्ये आम्ही 500 राख्या विद्यार्थिनींकडून बनवून झाल्यानंतर आम्ही सैनिकांना त्या राख्या पाठवणार आहोत। अशा प्रकारे हा शतक महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव या दोन्ही महोत्सवांसाठी भव्य उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन आमच्या संस्थेने न्यू इंग्लिश स्कूल शाळेने व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलने केलेला आहे।